तर मंडळी आता मॅचिक जाऊचा तर चला तर मग नमस्कार मंडळी, मी धनराज गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर मंडळी ह्यो व्हिडिओ होणार आमच्या टेंबवली कालवी मॅचीच हो, म्हणजे गावातलेच प्लेयर सगळे, म्हणजे 8 टीमी असे केल्या नाहीत. तर पूर्ण मस्तपैकी काल एक एक मॅचिक म्हणजे एक एक टीमी पुढे आणल्या नाहीत. तर आज फायनल हा, म्हणजे गावातले जसे भरलेले आहेत टीमी आणि 15,000 बक्षीस हा पहिला. तर आता आम्ही लवकर येलाव जरा, म्हणजे आता बघूया आपण ट्रॉफी बिफी बघूया, दाखवते तुमका कसे आहेत ते, आणि मैदान पण बघून घ्या. आणि नवीन कोण असतात ना तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपले व्हिडिओ मस्तपैकी नवीन नवीन येत असतात. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक कराच. तर चला मग आता बघूया जरा मैदान, अजून कोण नाही येईल तसं. चला तुम्ही. तर या बघा मैदान मस्तपैकी ना भारी लांबनाच बघा कसं दिसतं. आता बघा बसा विसाक ना गोल असे झेंडे लावलेले आहेत आणि लेवल जरा दिसता. ह्या बघा ते प्याविले ना. तर आता ह्या बघूया ट्रॉफी पे. तर चला तर मग ते जाऊया. तर म्हणजे हे मॅच खेळाक ना तर मुंबईपासून सगळे, म्हणजे गावातले सगळे होते नव्हते ना ते सगळे प्लेयर इले आहेत. म्हणजे मस्तपैकी काय काय खेळणार आहेत ना भारीतले ते पण बघूक भेटतात. म्हणजे मुंबईत खेळतात ना मॅची बिची टुर्नामेंट असले की, तर थंय एवढे बघूक भेटत नाही कोणा जास्त, पण आता हे गावात सगळे इलेत ना ते बघूक भेटणारच. तर जरा मग आता जाऊया. तर म्हणजे बघा जवळ ना बघा मस्त ग्राउंड दिसता, म्हणजे लेवल एकदम हा बघा. आणि आज फायनल होणार हा. तर आता ट्रॉफी बघूया चला. रोगाचे शोध आपण केली सगळी. रत्नागिरी आता रत्नागिरी आहे या महिन्यात. तुम्ही या सगळी घाला तिकडे नाचायला. ऍडजस्ट करूया बाहेर ठेवूया तीन MBBS तरी पाहिजे. जॉईन करून घे, प्रॉब्लेम नाही. केबल्स काढा तिथं डाउनलोडची काय गरज आहे आपल्याला. डाउनलोड 1 MBBS असेल तरी चालेल. पडणार नाही ना. कॅप्टन मी आहे, ओनर पण मीच आहे. ते घेऊन जाऊ बांधवाय आणि त्याच्यावर ते टाकूया. हो तर मंडळी मैदान बघा एकदम मस्तपैकी ना कडक हा, म्हणजे एकदम ना सुसुईत हा आज, कडक भारी हा. हे बघा. तर म्हणजे हे बघा कॅमेरामॅन का बसाक ना मस्तपैकी केलेली आहे जागा उंचावर ना. तर दाखवते थांबा. उंचावर ना व्ह्यू मस्तपैकी येत आहे बघा. बघा तर मंडळी आहे बघा पाणी मारून घेतात ग्राउंडवर. अजून तेवढे प्लेयर इले नाही आहेत. तर मंडळी ते बघा आता फिल्डर गेले आहेत, आता थोड्या चालू आहेत मॅच. इच्छेने या ठिकाणी दोन्ही संघ दाखल होत आहेत. एक संघ आहे फाळके पॉवर हिटर्स, जो की या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, आणि दुसरा आहे स्वामी समर्थ पॅकर्स.
नयन आणि संदेश या दोघांनी देखील काल जबरदस्त प्रभावित केलंय आणि मैदानामध्ये आगमन होत आहे ते लक्ष्मीकांत यादव यांचं. मला वाटतं काल भरपूर लेट पर्यंत या ठिकाणी जागरण झालेलं असावं, कारण आज सकाळी लेट उठून या ठिकाणी मैदानात दाखल होत आहेत. जबरदस्त प्रभावित केलंय. आज कशा प्रकारे पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी बॅटिंग करतोय ती पाहावी लागेल. आणि खरंच हेच खेळाडू मुंबईमध्ये आपल्याच गावाचं नेतृत्व करतात आणि गाव टू गाव मध्ये खेळत असताना हेच जे खेळाडू आहेत ते टाकतोय. पहिला चेंडू असेल, स्ट्राईक वरती आहे टेंबोलीचा हिरो संदेश. सुंदर चेंडू, फुल टॉच प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं आज बघा वाऱ्याला या ठिकाणी अजिबात वाव नाही आहे आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आणि पंचांचा नोचा इशारा या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफ टीमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी संदेशने पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन या ठिकाणी लेग साइड चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एका धावेने रोखू शकत नाहीयेत. एका धावेने संघाची धावसंख्या होते 6 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती आहे नाही. आता मात्र सुंदर, आता मात्र लावांच्या डोक्यावरून या ठिकाणी खणखणीत चौकार उर्फी चेंडू होता आणि या चौकाराने संघाची धावसंख्या होते 10 धावा. डीजे संघाची धावसंख्येत भर पडते 11 धावा. पुन्हा एकदा एक खंडन मिस्टर या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या ठिकाणी एका धावेपासून रोखू शकत मयूर घाडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आता मात्र अक्षयने खरंच बीट केलंय आणि आता मात्र शपलून घेण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर थोडी चूक करतायत आणि त्यांच्या माध्यमाला होतोय त्याच्या बॉलिंगच्या सरासरीनुसार. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी मला वाटतं स्ट्राईकला आहे संजय. कडक गेलो अनेक जबरदस्त या ठिकाणी कॅच पाहायला मिळाली मित्रांनो. अशा नैसर्गिक अडथळ्यामध्ये अशी कॅच घेणे मात्र एक जबरदस्त दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त कॅच पाहायला मिळते मित्रांनो. हेच हिरो आहेत आणि यासाठी केला होता अट्टाहास, कारण अशाच प्लेअरला आपण या प्रीमियर लीग मधून कुठेतरी चेहरे हे जे आहेत ना नवीन चेहरे ते मात्र आज एक हिटर आहे त्याच्या माध्यमातून देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मात्र आता थोडंसं दडपण आहे संघावरती आणि संघाला तारणहार बनावं लागेल आणि हॅट्रिक काय खाऊन येतो मला माहिती नाही, परंतु जिकडे बॅटिंग करत होतो तिकडे छटका चौकार मारतो, बॉलिंग करायला येतो तिकडे विकेट घेतो. तर कोणती एक्झाम न देता आमच्या बरोबर या ठिकाणी सोम मांडवकर या ठिकाणी लेग साइड फिरकावून दिलाय, मात्र 100% या ठिकाणी चौकार असेल. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा काऊ कोणी फिरकावून दिलाय, मात्र या ठिकाणी 1 बाउन्स पकडतायत आणि 2 धावांपासून रोखू शकत नाहीयेत. मला वाटतं फेकी देखील चांगली होते. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि मात्र या ठिकाणी फिरवलाय आणि जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न केलाय, परंतु कॅच मात्र जमिनीला ड्रॉप होतोय, जमिनीला दान होतोय. पुन्हा एकदा उर्पित प्रकारचा या ठिकाणी हापित प्रकारचा चेंडू जमाला, परत 2 आता मात्र थोडस या ठिकाणी चान्स होता कॅचचा, परंतु थोडस नो बॅट. धान चौकार कसलं वाढवलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतो. चेंडू असेल चेंडू विकेटच्या दिशेने. हो हो
बॅकच्या बॅक क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळालं साईच्या माध्यमातून चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. ओव्हरपीट प्रकारचा चेंडू बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक फंबल झालाय. बॅकअप मिळालं तोपर्यंत नक्कीच 2 धावा 2 पावन. ओव्हरपीट प्रकारचा चेंडू डोबल गतीचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने शॉर्टपीट प्रकारचा चेंडू नयनच्या बॅट मध्ये चेंडू घेत जातोय. कार्पेट पटका येतोय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी पंकज शिंदे स्वतः करण्याचा पाहायला मिळाला तोपर्यंत 2 धावा ज्या ठिकाणी एक संघामध्ये जास्त प्रमाणात दिसतात आपल्याला. पुन्हा एका ओपी प्रकारचा चेंडू येतोय लंबनच्या दिशेने अक्षय क्षेत्ररक्षक खाली. आता मात्र अक्षयच्या चोळीमध्ये येतोय चेंडू. या ठिकाणी चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा जमतोय मेळ. नयनचा संपतोय खेळ. बॅक टू द पवेलियन मिस्टर नयन राणे मॅन फ्रॉम टेंबोली. चेंडू असेल साईचा. पुन्हा एका ओपी प्रकारचा चेंडू तेवढ्याच कव्हरचा देखना फटका वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दीपक तैनात होता ज्या ठिकाणी मिडलच्या दिशेने पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटच्या कडेला लागून चेंडू जातोय डिक्सेकच्या दिशेने तोपर्यंत 1 2 असतील. मात्र कुठेतरी तीर झाला तोपर्यंत विसावला. पुन्हा एकदा त्या प्रकारचा चेंडू वारंवार गेला. निर्धाव षटकाची समाप्ती होईल नक्कीच. नयनचा खूप प्रकारचा चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. संदेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसला असता परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. पुन्हा एकदा चेंडू जमिनीला चाटून गेला. मैदानाचा विचार केला गेला तर तसं त्याच प्रकारचा आता पुन्हा एकदा बॅटची कडा लागून पहिल्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. ओम असेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडू जिंकतोय का ओम जिंकतोय या ठिकाणी पंकज सारखा खेळाडू आहे आणि तो जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून पहिला या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. प्रयत्न होता परंतु या ठिकाणी षटकार पंकजच्या बॅट मधून मला हा षटकार पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा तोच प्रकार. आता मात्र विकेटचं पतन लागतंय. पंकज बॅक टू द पवेलियन आणि जबरदस्त किपिंगचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन गुरव यांच्या माध्यमातून. टीजे पुढचा चेंडू आता मात्र सुंदर सेफ शॉट खेळलाय आणि एका धावेने या ठिकाणी समाधानी मानावी लागेल आणि जबरदस्त फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. जबरदस्त ते क्षेत्रच मात्र भारी आहे. तिकडे ज्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू असतो तो खेळाडू मात्र जबरदस्त बॉलिंग मार्क वरती आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. थोडासा उद्भूत प्रकारचा चेंडू होता परंतु या ठिकाणी डिस्टन्स पाहायला मिळतोय आणि एक सुंदर या ठिकाणी घालण्याची ताकद या क्रिकेटमध्ये आहे. पुन्हा एकदा आता मात्र जोवर प्रकारचा चेंडू होता मात्र विकेट किपर सचिन यांना थोडासा हुलकावणी देत 38 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आहे. 14 चेंडू आणि 24 धावा. बघा समीकरण कसं आहे 14 आणि 24 और 14. पुन्हा एकदा प्रथमेश अक्षयला आता मात्र या ठिकाणी खोदून काढलाय चेंडू. थोडस या ठिकाणी गजाल क्षेत्र होतोय आणि नैसर्गिक अडथळा देखील पाहायला मिळतोय. आता मात्र अक्षय पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर दिशेने रवाना होतोय म्हणजे टोटल 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. फक्त आम्ही या 22च्या मैदानात तुम्हाला भेटू आणि उद्या या ठिकाणी कोण नसणार आहे आणि कॅच कोणाकडे दान होतोय ती नयन कडून आणि कोणाची कॅच पारके हिटर्स विजयी होतोय आणि या ठिकाणी आता रन पाहावं लागेल. पारके पॉवर हिटर्स जास्त क्रिकेटची शिस्त पहा. गाव टू गाव क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी एक जबरदस्त परिस्फोटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू पाहतोय. पाहायला गेला तर सगळ्यात लास्टला आहे तर नितीन घाडी एक ज्येष्ठ खेळाडू आहे आणि सध्या तरी मित्रांनो पाहायला गेलं तर नितीन घाडी आपल्या एसटी डेपो मध्ये आमचे घाडी यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी या. घाडी स्लोवर प्रकारचा गोलंदाज आहे परंतु कालच्या दिवसभरात देखील चांगली गोलंदाजी केली आहे आणि सकाळ क्षेत्रामध्ये पाहिला तर थोडासा चेंडू खाली बसत होता. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा उचलून घ्यायला सुरुवात झाली.
पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी संतोष जाधव थोडेसे वाचतायत, कारण संतोष जाधवने थोडस मला वाटतं त्या सेकंदामध्ये विचार देखील केला असेल की दांडी गुला जास्त खेळी करतात. आणि पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी थोडासा जो फटका आहे तो फटका लागला असता तर मित्रांनो नक्कीच देखील फार मोठा आहे. आता मात्र पुन्हा स्लोवर मध्ये चेंडू, आता मात्र या ठिकाणी चक्कावणी देणारा चेंडू होता, परंतु नितीन घाडी यांनी मात्र आपला आता मात्र किती करतोय. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा या ठिकाणी मला वाटतं बेल्स जर असते तर 100% बेल्सला ताटून गेला असता. आकाश आता मात्र पुन्हा एकदा मिस्टर टूक पाहायला मिळतोय आणि नितीन गाडी सांगताय की तू थांब म्हणून, आणि हा पाहायला गेलात ना तर जो अजय जडेजाने जो कॅच पकडला होता तो कॅच मात्र आता आठवण करून देतोय, टीमची आठवण होते. पुन्हा एकदा अमोल पहिला बॉलिंग मारतोय दुसरा, आता मात्र या ठिकाणी जमिनीतून खोदून काढलेला चेंडू, मात्र या ठिकाणी जबरदस्त फिल्डर आहेत आणि तो देखील जबरदस्त करतात. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जास्त वेळ बसलात ना तर तिथे जास्त खर्च देखील होतो, तसंच क्रिकेटमध्ये आहे इथे. पुन्हा एकदा आता मात्र स्लोवर प्रकारचा चेंडू, आणि स्लोवर म्हणजे कसा की या ठिकाणी पराभवावर सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा नितीन गाडी, बघा नैसर्गिक अडथळे आहेत परंतु फिल्डिंग करायची जी जिद्द आहे किंवा क्रिकेट खेळण्याची जिद्द आहे ती मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू, स्लोवर प्रकारचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी जबरदस्त चौकार पाहायला मिळाला डीजे ब्रावो यांच्या माध्यमातून. डीजे याचा या ठिकाणी अमोलला भोगताला मिळाला. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेतल्यानंतर बॉल निघतोय, बॉल होतोय फरार, मात्र त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा मिळायला पाहायला मिळतोय आणि 2 धावेने या संघाची धावसंख्या होते 14 धावा. पट्टी पाहायला मिळाले नाही. आता मात्र पुन्हा एकदा संतोषच्या रडार मध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि मला वाटतं या ठिकाणी चौकार, आणि या चौकाराने संघाची धावसंख्या होते 18 धावा. डीजे पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी थोडासा बीट होतोय, कारण वारंवार ऑप्टिकच्या बाहेर येऊन खेळल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी कटून काढलाय. आता मात्र या ठिकाणी एक जबरदस्त भिंत उभी आहे, जी भिंत या ठिकाणी एक देखील चेंडू डायरेक्ट गाडी चालवत आहेत संतोष. आता मात्र पुन्हा एकदा बीट होत आहे. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त कॅच पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून, जबरदस्त, आणि एक मोठा हादरा बसतोय संतोष यांच्या माध्यमातून. डीजे ही देखील कंटिन्यू आहे, त्याचा कसा फायदा घेतात पाहायचं तुम्ही. आता मात्र जबरदस्त माध्यमातून पाहायला मिळाला कडक षटकार, खणखणीत सारा, मला वाटतं फ्री झाल्यानंतर मला वाटतं खुश झाले असतील. पुन्हा एकदा या ठिकाणी फिरकीचा बादशाह पाहायला मिळतोय ज्या गोलंदाजासमोर गाडी. पुन्हा एकदा बघा जर तुम्ही याची आता मात्र दोन्ही लेफ्टी फलंदाज आहेत मित्रांनो. कालपर्यंत सांगत होते की बॉल आम्हाला ट्राय दिला. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा नितीन गाडी पाहायला मिळतील. पहिल्याच अटेम्प्ट करतायत, पहिल्याच टप्प्यावरती अटेम्प्ट करतात आणि या ठिकाणी नितीन गाडी मात्र आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंगच्या दिशेने मात्र सारा जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. गरज मित्र आहे. आता पुन्हा एकदा सुमित याने घेऊन काढलाय आणि मला वाटतं चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. 2 धावांपासामध्ये गुमागूम घालत होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना सगळ्यांना आगलवून लावलं, माघारी पाठवलं. आता या ठिकाणी पुन्हा एकदा काही किंमत पाहायला मिळते. तसेच दत्ता भोसम हे देखील आज ही स्पर्धा खेळण्यासाठी स्पेशल या ठिकाणी हजर राहिले आणि मला वाटतं 40+ आहेत. दोन्ही खेळाडू 40+ आहेत. फुल टॉस प्रकारचा चेंडू मात्र या ठिकाणी बॅट्समन बीट होत आहे आणि मिस्टर स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमोल मात्र कमबॅक करतोय, या ठिकाणी 2 धावा नक्कीच घेतोय आणि एका धावेला लागेल याला मित्रांनो क्रिकेट म्हणतात. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय आणि जबरदस्त व्यवसाय क्रिकेट खेळतात. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळल चेंडू, मात्र कुठेतरी चान्स होता कॅचचा, मात्र प्रयत्न देखील झालेला नाहीये आणि
पुन्हा एकदा यॉर्कर प्रकारचा चेंडू. मगाशी सांगितलं होतं हे क्रिकेटचं हे अस्त्र आहे, या अस्त्राला आज बाहेर काढलंय, परंतु थोडासा या ठिकाणी बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर या ठिकाणी थोडासा असतं. पुन्हा एकदा आता मात्र कट केला चेंडू आणि मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बचावलाय. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मगाशी जिकडे जबरदस्त कॅच पकडण्यात आल्या, पुन्हा एकदा नव्हता इशारा आणि पुन्हा एकदा तो पाहायला मिळाला, परंतु एका धावेवर समाधानी असतील, कारण चांगल्या सुंदर धावा या ठिकाणी जमा झाल्या. 12 धावा या ठिकाणी प्रगती पथावर आहेत पाहायला मिळते. आणि त्या ISPL सारख्या स्पर्धेमध्ये जर आपले खेळाडू खेळले ना, तर मित्रांनो आपण खरंच देवगड तालुक्याचं नाव कुठेतरी रोशन करा. या कच्च्या क्षेत्राचे नव्हते मित्रांनो, असे खेळाडू जर तुम्ही निवड केलात, आपल्याकडे 15 गोलंदाजी करता. आता मात्र थोडासा हाफिज प्रकारचा चेंडू होता, आता मात्र इकडे कॅच पकडावा लागेल. आता मात्र या ठिकाणी डीजे भाऊ अजिबात चूक करत नाहीयेत आणि मात्र या ठिकाणी एक जबरदस्त हादरा बसतोय, जबरदस्त मोठा मासा या ठिकाणी गाळायला लागतोय. आणखी अमोल सारखा खेळाडू या ठिकाणी परततोय. आता मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करतोय, या ठिकाणी जबरदस्त बॉल मात्र फरार होतोय. राजू त्याच्या मागून धावतोय आणि मात्र या ठिकाणी राजूने धावा घोषित करायचे. फार महत्व आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, सक्सेसफुल होतोय, परंतु थोडासा या ठिकाणी आत्मविश्वास कमी होता, बॅट मध्ये जोर कमी होता. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी लेग स्पिन करतायत, तो पण कुठे ऑप्शनच्या बाहेर. आपल्याला लेग माध्यमातून पाहिलं तर जबरदस्त लेग स्पिन या ठिकाणी, म्हणजे लेग स्पिन कशी असतात. पुन्हा एकदा या ठिकाणी नो मॅन लँड मध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय, पेक्षा कमी असणार 100%. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी सुंदर 4 रन मात्र हा खेळाडू म्हटला होता ह्याच पद्धतीला जाणला जातो. याच्याकडे जर मी षटकार चौकार मारू नाही शकलो तर मित्रांनो धावून सिंगल डबल देखील करू शकतो आणि गणित देखील तसंच आहे. आता मात्र त्याचा प्रयत्न करेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी चेंडू थोडासा जास्त आउट स्पिन होतो लागेल आणि प्रभावित करावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू विकेट किपर याच्या हातात जाऊन विसावतोय. विकेट किपर कोण आणि त्या कानमंत्राला आता मात्र स्लोवर टाकला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी राजू बॉल मात्र या ठिकाणी फिरतोय आणि राजू याची जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी बघा क्रिकेट किती सुंदर आहे आणि या क्रिकेट मधलं त्यांना माहिती या ठिकाणी नैसर्गिक अडथळे आहे, त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू उचलून न मारता तो खालून देखील खेळला जाऊ शकतो. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मित्रांनो आपण मॅच मध्ये आहे, या ठिकाणी मजा करत नाहीये. जर मित्रांच्या घराच्या विटा देखील कोणी जोडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करू नका आणि हारू नका आणि प्रत्येक वेळी स्वतःला सांगत राहा की मी अजून जिंकलो नाही, मी अजून हरलो नाही आणि शर्यत अजून संपली नाही. त्याच्यामुळे स्वतःला समजवत राहा तर मला अजून जोडी तुम्हाला तोडावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी लेग साईड कदम काढलाय. आता मात्र एक धावेवर समाधानी मानतील. संदेश बॉलिंग मार्गवरती आहे मनोज. आता मात्र पुलटो चेंडू मात्र त्याने गेअर बदललाय आणि ज्या खेळाडूने आतापर्यंत फक्त सिंगल डबल खेळलाय तोच गोलंदाज आता मात्र गेअर बदलतो आणि जबरदस्त फटका ऑन साइड दिशेने मारतोय. पुन्हा एकदा मनोज आता मात्र पुन्हा एकदा आयुष्यभरती करण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी राजू राणे देखील नीट होत आहेत आणि मात्र या ठिकाणी औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने छोट्या कच्च्या खेळाडूने या ठिकाणी सामना आपल्या खिशात घातलाय त्या खेळाडूचं नाव आहे सूरज गाडी. एका सूरज गाडीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण सूरज गाडीच्या जोरावरती तुम्ही सेमीफायनल पर्यंत मजल मारली आहे. जर मित्रांनो तुम्ही हा सामना गमावला असता तर तुम्ही सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकला नसता. ऑलरेडी या ठिकाणी विरुद्ध लक्ष्मी अर्जुन पॅकर, तर लक्ष्मी अर्जुन पॅकर या संघाचं रन रेट -4.571 आहे.
चांगला चेंडू ऑफ त्या दिशेने उजव्या दिशेने थोडासा बाहेर काढेल तरी परंतु तेवढा चांगला फटका उजव्या दिशेने मारलेला चांगलं यादव सुद्धा करतो बाहेर काढला भाऊ मात्र सांगतो सगळं चेंडू पुन्हा उतरे घेणार चेंडू मात्र तो धाव पूर्ण करता 2 धावा धावतात तिथे धावची मागणी करतो परंतु थोडासा कुठेतरी गडबड होते त्या ठिकाणी आणि पंचांचा इशारा 3 चेंडू अजून बाकी आहेत चालूच्या मार्फत आतापर्यंत आणखी चालूचा चांगला चेंडू टप्पा होता थोडा चांगला फटका देखील मारला पोहोचण्याने त्या ठिकाणी चांगलं होतंय आणि धावची करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल अचूक शो केला होता बॉलच्या हातामध्ये 15 ओव्हर होता आकाशामध्ये पहिला गडी सतीश मांडवकांच्या स्वरूपात बागवतोय पुण्याला 5 रुपयाचे पार्टी चांगला चेंडू आकोटा चेंडू हलका पद्धतीने ठेवून काढला या ठिकाणी नक्की आणि ते जाधव परम मित्र जवळचे मित्र 1 नंबरवर जोडी आपण नेहमी पाहतो पराग जाधव चेंडू घेऊन आणि फलंदाज अनुभवी फलंदाज प्रणय तेंडुलकरांना पहिला चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रशांत तेंडुलकर या फटक्याची आम्ही बऱ्याचशा उशिराने वाट पाहत होतो फटका येतो 6 धावांसाठी कमान डीजे माफ करा सचिन कोटो बुटा चेंडू दोन प्रशांतला चांगला चेंडू होता उजव्या एक्सिकडून मधल्या एक्सिकडे येणारा हलकासा टर्न होणारा चेंडू पूर्णपणे प्रणय पुन्हा हाफ टाकाचा चेंडू भेटवण्याचा प्रयत्न होता फायनलच्या दिशेने गलीच्या दिशेने जातोय चेंडू एक धाव करण्याची मिळणार आहे आणि या ठिकाणी फलंदाज प्रशांत तेंडुलकर बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काहीसा खाली राहिला आणि 55 इशारा बोलण्याच्या ठिकाणामध्ये बाहेर आहे तो सचिन पोटो धावतो नक्की घेतो प्रशांत दुसऱ्याची मागणी करतो पण तेंडुलकरला तेवढी चांगली साथ देतोय 2 धावा धावून पूर्ण करता गेले आतापर्यंत आता मात्र खरा मारण्यासाठी जागा बनली लॉक केला फायनलच्या डोक्यावरून दणदणी खंजरी सनसनीत येणारा फटका 6 धावांसाठी विजय परंतु आता मात्र टेंबोली कालवी लीगच्या स्वरूपामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतात आणि तेंडुलकर जागा बनवली लॉक केला कवरच्या दिशेने पाहावं लागेल एक धाव पलटी घेणार आहे प्रणय तेंडुलकर मागणी करतो दुसऱ्या धाव एक 2 धाव पूर्ण करताय दुसऱ्याची मागणी करतो काय परंतु थोडे देखील चांगले होते पहिल्या मॅच पासून आणि या ठिकाणी काय घडतंय पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उदोष होतायच्या मात्र प्रणय तेंडुलकरांसारख्या मोठ्या फलंदाजाच्या सारख्या मोठ्या फलंदाजाने त्रिफळाची घात केलंय त्यासाठी धोनी आणि आमच्या टेंबोली गावचे पोलीस वकील माननीय अंबोली जाधव यांच्याकडून प्रत्येकी पारदर्शक या ठिकाणी आलेला आहे चांगला चेंडू होता चांगला वेग देखील पाहिला मिळतो अगदी छोट्याच्या वयामध्ये मोठी पाय पडतोय टेंबोली कालवी पुणे 2026 वर्ष पहिले पुढचा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न जागा बनवली होती प्रशांत तेंडुलकरने परंतु मारा करतो चंद्रशेखर मोठ्या खेळाडूला आता मात्र लॉक केलाय फायनलच्या दिशेने थोडीशी चूक होते मात्र बघता बघता जातो तोपर्यंत 55 इशारा येतोय आतापर्यंत पाहावं लागेल आणि नक्की ह्या 4 धावा फलंदाज चांगला चेंडू आकोटा चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू त्यांनी बाजून ठेवले त्या जागेवर थांबून ठेवले चांगला चेंडू लॉक केलाय कुठेतरी सुट्टी करून बसतोय खेळ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता परंतु त्यानंतर होणारा सामना जो असेल ट्रॉफी दाखव तर मंडळी असं प्रत्येक मॅच मध्ये नाम आहे तर मंडळी त्याच्यात तन्मय पण आहे बघा आमच्या वाडीतलो होतो ना विघ्नेश गाडी तर ते का भेटला तर मंडळी तो बघा तन्मय तर मंडळी तो बघा तन्मय तो बघा 5 मिनिटाचा उद्योग केला झाला तुम्हाला आपल्याला पोहोचवायचं आहे
जागा बनवली होती लॉक केला पाहावं लागेल उत्तम दर्जाचा खेळ घेतोय त्या ठिकाणी दोन्ही मात्र बाल होतोय मोठा खेळाडू जागा बनवली लॉक केला केल्याच्या दिशेने धावतो नक्की मिळणार दुसऱ्या धावची मागणी होती की काय चांगलं क्षेत्राचे चांगला थ्रो बेस्ट होते परंतु पुन्हा एकदा मागे ठेवलेला चेंडू थोडासा मागे घेतोय सतीश मानेकर आणि त्यांनी ओळखले धाव करण्यासाठी प्रतीक पहिला चेंडू 2004 करण्यात प्रयत्न होता बॅट हलकीची एक जागा होती कुठेतरी पुणे टेबलकर चूक करतो आणि प्रतीकच्या समोर संकेत कोसम पुढे सरकवला बॉलला लॉक करण्याचा प्रयत्न होता बॉलच्या डोक्यावरून पर्यंत चौकार मारला आता मात्र पुढचा या दृष्टीने पाहावं लागेल लवमध्ये तुझ्यांचे चेंडू कावड होतोय धावतो नक्की मिळणार आणि चांगला थ्रो देखील होतोय मध्ये एक प्लेअर ठेवू होतो मागणी करतोय तो पेच थोडासा खराब त्या कारणाने नाही प्लेअर लांब लांब किती लावले ते मुरले हॅलो हॅलो धन्यवाद पाहावं लागेल काय गोष्टी आहे समोर असेल तो संकेत करतो पहिला चेंडू कुठेतरी खोदून काढलंय पाहावं लागेल ईश्वर त्या ठिकाणी घेर गेला एक धाव तर मिळते आणि प्रहार केला एक धाव तो नक्की मिळणार आणि मला वाटतंय त्या ठिकाणी तेवढं चांगले क्षेत्रक्षण होते आणि उत्तम दर्जाची कामगिरी केली कालच्या दिवसापासून आम्ही त्यांना फिल्डिंग बघा गेल्या ना देखील पाहायला मिळतं आपल्याला त्या ठिकाणी वेळेच्या दिशेने काय उत्तम दर्जाचं चित्रेक्षण पूर्णपणे वाघाच्या कपाईने बॉल पर्यंत नजर ठेवली अरे रे यायला चित्रेक्षण होता गाडी खायची गाडी खायची तर म्हणजे आता ना मंडळांना इकडे जेवण पण ठेवलं ना म्हणजे गावातलेच आहेत ना मॅची तर गावातल्या का सगळ्यांना मस्तपैकी जेवण ना तर आम्ही चालला जय पण चल तर जर मग जाऊया तर म्हणजे अजून सबस्क्राईब नाही करा तर सबस्क्राईब करून ठेवा आणि असे आपले गावातले मस्तपैकी व्हिडिओज राहतात तर आता जेवूया बघूया किती जण बसले आहेत चला तर मग तर म्हणजे या बघा आकडे जेवची व्यवस्था केलेली आहे भाजी कोण
तर मंडळी जेवण झालं, मस्तपैकी जेवण होतं. आता हे बघा, आता मॅच बघू जाऊया. तर ह्या बघा पूर्ण ह्यासाठी ना पाठच्यासाठी मैदानाच्या त्या घरात जेवण होता. आता हय असं मैदान हा. तर चला तर मग आता बघूया कोणते मॅचेस चालू आहेत ते. तर चला तर मग आपल्या फॉलो थ्रू मध्ये छत्रपती करण्यासाठी येत आहे आणि मला वाटतं एक भाव मिळते ड्रॉप केल्या पाहावं लागेल. झेलची संधी आहे, आता 2 क्षेत्ररक्षक झेल झाली आणि झेल बाद होतोय तो. मात्र या ठिकाणी कौस्तुभ दुसरा गडी बाद होतोय तो. कौस्तुभ पुन्हा भारता जाणारा चेंडू स्वतः बॉलमध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न करतो संदीप, परंतु थोडासा चेंडू दूर राहिला. त्या कारणाने दुसऱ्या धावची मागणी करतो किरण राणे. चेंडूच्या मागे पळताना दिसतो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला संघ बांधणे आपल्याला दिसतो योगी जाणेच्या मार्फत. संघ नाही घ्यायचे आपले मित्र योगी जाणे चांगला संघ बांधणी केलं या ठिकाणी आणि हे चांगला निर्णय सुद्धा या ठिकाणी घेताना दिसतोय. कर्णधार म्हणून फलंदाज सोहा मांडवकर गोलवरमध्ये चेंडू थोडासा स्पेस कमी केला, वेगावर नियंत्रण पट्टीबाजी करण्याची गरज असेल. आता मात्र लॉक केला पॉइंटच्या दिशेने अजय येतोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कोणाचा चेंडू दूर राहिलेला परंतु काय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अजयच्या मार्फत. एक धाव तर नक्की मिळते. धावपंच्या मार्फत विचार करून 10 धावा धाव फलकावर दिसतात. पुढे फरकावला होता पॅडलची पद्धतीने केलेला फटका फाईनच्या दिशेने जातोय. 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि तो करताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूला असेल तो सोबत, दुसऱ्या बाजूने रोहित जन्म खाली संघाचे खेळाडू. आता मात्र कुठेतरी फलंदाजाला हेरलं होतं, पाहिलं तरी फ्रंट फुटला येतोय फलंदाज. त्या कारणाने विकेट किपर पारा जाधवाच्या हातामध्ये चेंडू निर्धावन षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या होती 12. 2 गडी बाद झाले ते मात्र विकेट एका बाजूला निकेश आणि दुसऱ्या बाजूला कौतुक. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. 32 धावा 12 चेंडू. कुठेतरी थोडंसं त्याचं पण दिसते दोन्ही बाजूने पाहावं लागते. निलेश घाडी इथे निवड केली गेली. डावकर आता गोलंदाज. 12 चेंडू धावा रोखावेच लागतील. पहिला चेंडू लॉक केला. उलटा प्रकारचा चेंडू पाहावा लागेल. बक्का चेंडू मात्र फटका. काय जबरदस्त फटका आहे. पुन्हा टेक समाजचा टेक अशा प्रकारचा फटका आणि मला तर विकेट गुरवायचं बोलला. दुसरा चेंडू पुन्हा चेंडूला हेरलंय. पाणी केली चेंडूला भिरकावून गेलं. फायनलच्या दिशेने 4 धावेसाठी संसदेला हात चौकार कोणत्या बॅटमधून मोजन करतोय. कारण आता खरंच गरज होती. कारण कुठेतरी रनरेट जर पाहिला ना तर रनरेट वरती थोडासा या ठिकाणी धोका निर्माण झाला होता जेल पण चालू संघाला. आणि पुन्हा एकदा ही दिशा काय चेंडू पाहायला मिळतोय दिनेश घाडी यांच्याकडून. एक नावाजलेला खेळाडू आहे. आम्ही नेहमी त्याला मुंबईच्या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजी करताना पाहतोय आणि तेच प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना दिसतो तो दिनेश घाडी. चेंडू होता. चेंडूची पाहणी केली. बॅक करून गेला होता फलंदाज. चेंडूला भुरकावून गेलं पण तो उंची जास्त लांबी कमी त्या कारणाने जागा बनवली होती. स्वतःची जागा सोडली होती फलंदाजाने आणि चेंडू मात्र जातो या ठिकाणी निर्धाव. आणि आता मात्र समीकरण बनतोय येणारे 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू अगोदर चेंडू लॉक केला. 1 धाव तो मिळेल स्वतः कर्णधार मला 4 होत्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आणि मला वाटतं धावची त्याने संधी होती. अतिरिक्त त्याच्या पहिल्या पळताना दिसतोय आणि 18 धावा. कोणत्या बाजूने सामना झुकेल पाहावं लागेल. येणारे चेंडू या सामन्याचा निर्णय सांगतील. 5 चेंडू आहेत. गोलंदाज आहे तो मात्र पवनचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू पूर्णपणे पाणी केली. चेंडूला भिरकावून दिलंय. विकेटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी किरण होता आणि किरणच्या चेंडू मात्र 6 धावांसाठी येणारा रोहित. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा बॉडी लँग्वेजचा बॉल होता. या ठिकाणी पराग जाधव बात तुम्ही करत नाहीये आणि या ठिकाणी रोहित मात्र जबरदस्त खेळ करून परत आणि 12 धावांची गरज.
येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. अतिशय अडचणीमध्ये सापडलेला संघ म्हणजे हेमंत कालवी. कारण या 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारावे तरीने नाव बोललं देवगड तालुक्यामध्ये तो का पंकज जाधव होता मैदानामध्ये. येणारे 3 चेंडूमध्ये 12 धावा करण्यासाठी योगायोग काय असेल त्याचा बंधू मोठा बंधू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पराग जाधव आणि फलंदाजी मात्र करेल त्याचा लहान भाऊ पंकज जाधव. तो पाहावा लागेल इथे भावांच्या विरुद्ध सामना चालू आहे. पुढचा चेंडू पंकज जाधव साठी लॉब केला. पहिला चेंडू जोरदार फटका पाहावा लागेल. योगेंद्र किरण राणे झेलखाली परंतु चेंडू मात्र जातोय 1 बॉल 4 धावांसाठी. पंकज फटका पंकज जाधवांच्या बॅटमधून. जाधव मैदानामध्ये तळपतोय त्याची बॅट तळपते. जोरदार हात केला फायनलच्या दिशेने एक धाव पूर्ण किमया दुसऱ्याची मागणी करतोय. पाहावा लागेल 2 धावा धावून पूर्ण करता सोहम जातो का काय वरती मला वाटतंय माघारी परतवतोय सोहम याला. आणि मला वाटतं आता मस्तीचा सामना रोमांचक सामना पाहायला मिळतोय त्या देवगड तालुका प्रीमियर लीगचा दुसरा जोड 5 दिवस 1 चेंडू 6 धावा. कॉन्फिडन्स लेवल काय आहे काय सांगितलं काम दुसरा रन येत होता किंवा रन जरूर घेऊ शकले असते परंतु काय सांगितलं काम एका चेंडूमध्ये 6 मारण्याची आणि ताकद आहे. तर नक्कीच ज्यावेळी तो मैदानामध्ये दाखल झाला तेव्हा 1 चेंडू 6 धावा. काय घडतंय या ठिकाणी चेंडू मात्र येतो निर्धाव आणि या ठिकाणी सामना मात्र विजयी स्मार्ट हब देवगड योगेंद्र राणे यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल. धन्यवाद. यांनी 3 मॅच खेळल्या त्यातील 2 विन झाले 1 लूज झाले. त्यांचं नेट रन रेट आहे 2.643 आणि पॉइंट आहे 4. तर ते ग्रुप ए मधून पहिली टीम आहे जी सेमीफायनलला गेलेली आहे. 2 नंबरला आहे जयहनुमान कालवी 3 मॅच जिंकलेले आहेत 2 विन 1 लूज. त्यांचं नेट रन रेट आहे 1.5 पॉइंट आहे 4. तर ते देखील ग्रुप ए मधून सेमीफायनलला गेलेले आहेत. आणि स्मार्ट हब देवगड हे देखील 3 मॅच जिंकलेले आहेत 2 विन आहेत 3 मॅच पैकी 1 लूज आहेत. पण त्यांचं नेट रन रेट -0.03 असल्यामुळे 4 पॉइंट असून देखील ते बाहेर गेलेले आहेत. तरी नेक्स्ट टाइम साठी तुम्हाला बेस्ट लक. आणि सकाळपासून किंवा कालपासून देखील सर्वांच्याच मनात हा प्रश्न होता की आपण आता सगळ्या प्लेयरांना जोग ते पाठवलेला. आता मॅच जरा थांबवलेली आहे सगळ्या ग्राउंडवर कोणच नाही. तर बाकीचे थोडे बसले आहेत. या ठिकाणी आमच्या मानवी विद्यार्थी संघ सगळे जेवण आता इले आहेत. आता थोडा चालू करते हे सगळ्यांना. आता टॉर्च उडवणार तर हे बघा किती जण बसले आहेत. चला सेमीफायनल चालू व्हायच्या आधी मी माझ्या गावाचे जेवढे मान्यवर या ठिकाणी आले माझ्या गावाचे जेवढे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले तसेच आमच्या मंडळाला लाभलेली त्यांची खालीप्रमाणे मंडळी एक टीम तरी प्लॅनिंग करता आणि एक टीम नाही प्लॅनिंग करता. यांची झाली प्लॅनिंग. सागर अर्जुन घाडी यांच्याकडून 5 रुपये ही आपल्या मंडळाला आलेले मंडळातर्फे त्यांच्या हार्दिक स्वागत. दुसऱ्या दिवसातील हा संघ आमच्या समोर येतो आपल्या समोर तो म्हणजे सेमीफायनलचा पहिला सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला असेल तो संघ परीस रोड तर दुसऱ्या बाजूला असेल LP69. कालच्या दिवसाभरामध्ये पहिले 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील त्यापैकी एक संघाचा परीस रोड. तर मंडळी सगळी तयारी करतात म्हणजे बघा पूर्ण क्षेत्ररक्षण करून घेतात.
पहिला चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात होते. सत्कार केलं जातं तर आपले मान्यवर शब्दगुरु गावकरजी यांचा सत्कार केला जाईल. सचिनजी गुलवणीच्या हस्ते पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाचा पुढचा प्रकार चेंडू हलक्या पद्धतीने दिशा दिली फक्त चेंडूला त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळते. धाव शक्य झाली ती सत्कार या ठिकाणी केला जातो सचिनजी गुरवणीच्या मार्फत. पुढे पुन्हा एकदा मैदानाकडे या ठिकाणी काय घडतंय. सतीश मांडवकर माघारी फिरतोय. जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये पहिला गडी मात्र बाद होतो या ठिकाणी सतीश मांडवकर याच्या स्वरूपात. आणि या ठिकाणी धन्य साहेबांचा सत्कार केला जातो. पॅडल करण्याचा प्रयत्न केला. एक गतीने धीम्या गतीने चाललेली खेळी म्हणजे संघाची पाहावं लागेल. आता पुढचा चेंडू प्रत्येकाला जोरदार प्रहार केला. लॉंग बॉलच्या तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र सीमेच्या 4 धावांसाठी येणारा हा खणखणीत चौका. या ठिकाणी सुभाष घाडी आणि विलास घाडी आलेले आहेत. आम्ही पुण्याचा पुढचा चेंडू घेऊन आकाश समोर प्रति बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न मात्र या ठिकाणी चेंडू मात्र जातो निर्धाव. पहिला चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. मात्र पेशाने पुन्हा एकदा तयार. समोरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. फायनलच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव नक्की मिळणार. एकदम अनुभवी असा गोलंदाज समोर मात्र नौका फलंदाज प्रत्येक गाडी पुढच्या प्रकारचा चेंडू चेंडूची पाहणी केली आणि फटका चांगला होता परंतु नैसर्गिक अडथळा चेंडू अडतोय. चेंडू मात्र जातोय पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी धावून मात्र 2 धाव पूर्ण करा. अमोलचा पुढचा चेंडू बॅकफुटला गेला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचे सडकीचे एक लागली होती. समोर प्रशांत टेबुलकर अजूनपर्यंत शांत खेळी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी लॉक करायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. काय होत घडतंय. धावची होता होता वाचतोय बचावतोय या ठिकाणी प्रशांत. सामना आपण पाहतोय दुसरीकडे चालू आहे. पुन्हा एकदा जागा बनवली होती. फायनलच्या देव डोक्यावर मारण्याचा हा प्रयत्न परंतु डाव्या बाहेर जाणारा चेंडू त्याच्यामुळे पंच प्रत्येक घाडी आला. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावा लागेल. पुढचा प्रकार चेंडू परंतु डावी एकटी सोडून झाल्याच्या त्या ठिकाणी काय घडतंय. विकेट किपर कुठे चूक करतोय. खराब थ्रो फेक त्या कारणाने 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. थोडीशी चेंजेस पाहायला मिळतील. पुन्हा एकदा ती दिशाहीन गोलंदाजी केदार राणे येत आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि पंचांचा इशारा येतोय ती खराब चेंडू म्हणून. पवन एकदा ते धावताना दिसतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा बोल समोर तयार असेल तो प्रत्येक पुढे सरफला जोरदार प्रहार केला. पॉइंटच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार आणि मला वाटतं या ठिकाणी काय घडते. वारंवार खराब गोलंदाजी काय घडतंय काय बिघडतंय या मैदानामध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू अवांतर धाव 6 चेंडू टाकले. अतिशय खराब गोलंदाजी. एक चेंडू टाकायचं त्या ठिकाणी त्यांनी 6 चेंडू टाकले आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. आता मात्र चांगला चेंडू पॅडल शूट केलाय. प्रशांतने एक धाव तर मिळणार. दुसरा धावचा प्रयत्न करतो की काय. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो फेक तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. बऱ्याचशा उशिरानंतर संपणारे 24 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 24. पहिला चेंडू समोर मात्र असेल तो फटका होता परंतु उंची जास्त असल्या कारणाने सर्किल मध्ये खेळ घेतला जातो. पहिला गडी मात्र बाद होतोय. अभिषेकांचा पुढचा चेंडू समोर मात्र फलंदाज असेल तो दर्शन घाडी. जोरदार प्रहार केला. आल्या भिरकावून दिलंय. विडुकीचे डोक्यावरून 6 धावांसाठी डीजे घाडी. पुन्हा एकदा लॉक केला. आणखी जोरदार मोठा फटका केदार राणे येथील झेलकानी यांनी अप्रतिम दर्जाची झेल एक नावाजलेला क्षेत्ररक्षक म्हणून नावामध्ये त्याचं जिवंत उदाहरण देताना केदार राणे ऑन फायर. डीजे चेंडू गोल्डन चेंडू लॉक केला. क्षेत्ररक्षक येतो झेलकानी परंतु सूरज कुठेतरी बसतोय. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. डीजे चेंडू अभिषेकेचा आता मात्र चांगला उचली घेणारा चेंडू होता. पंचाने दाद मागतोय. चेंडू घेऊन पुन्हा एकदा समोर फलंदाज
ईश्वराला जोरदार फटका नितीन येतो अमोलने नोंद घ्यायचे जोरदार फटका मागण्याचा प्रयत्न केलाय गलीच्या दिशेने चेंडू मात्र जातो ट्रॅव्हल होईल बाउंड्रीच्या दिशेने 4 धावांसाठी उभाय पहिला चेंडू लो फुलटॉस स्वीप केलं बैठक शॉट टेकना फटका प्रशांत टेंभुलकरांच्या बॅट मधून येणारा सनसनी फटका 6 धावांसाठी जागा बनवली बाहेर गेलेला लॉक केला चेंडूला केदार राणे येईल त्या ठिकाणी छत्री करण्यासाठी आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत स्क्रीनचा चेंडू होता आणि चांगले छत्रीशी म्हणायला लागेल केदार राणे यांचा जरी झेल जरी घेतला असता तरी विकेट बाद दिला झाला नसता आणि ठीक मारीचा षटक 5 चेंडू बाकी पुन्हा एकदा पुलटा चेंडू प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं प्रशांत टेंभुलकरला तोपर्यंत 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत प्रशांतची कमबॅक करावं लागेल धावा रोखवाव्या लागतील विकेट घ्यावं लागेल प्रशांत टेंभुलकर याचा अत्यंत महत्वाचा विकेट आहे त्याला कुठेतरी बाद करावं लागेल परंतु तसं काही घडत नाही पुन्हा वारंवार गोलंदाज चेंडू फेकतोय कुठेतरी चूक करतोय शुभम घाडी आणि त्याचा फायदा मात्र घेतो या ठिकाणी प्रशांत टेंभुलकर नो मॅन लँडला गेलो झालेला 8 चेंडू होता त्या ठिकाणी कोणता छत्रशी उभा नव्हता त्या कारणाने खेळ काही होऊ शकला नाही संघाला गरज आहे या खेळीची पाहावं लागेल एकदम लॉलीपॉप प्रकारचा चेंडू होता त्याचा वेध घेतला चेंडूला फिरकावून दिलंय फायनलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पूर्णपणे पाहणी करण्यासाठी मिळालेली बेंचावली होती ती म्हणजे प्रशांत टेंभुलकरला त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा पुलचा प्रकारचा फटका बैठक शॉट पाहायला मिळाले ती म्हणजे प्रशांतच्या बॅट मधून पुन्हा एकदा दर्जेचा षटकार काय फलंदाजी पाहायला मिळते प्रशांत आजपासून आपण पाहत होतो सुरुवातीला तो संत गतीने फलंदाजी करतो त्यानंतर शेवटच्या षटकावरती हाणामारी करतो याच प्रकारची पुन्हा एकदा थोडा वेगावर नियंत्रण ठेवलं होतं आणि या ठिकाणी काय घडतंय धावतीच करतोय तो अमोल प्रशांतला कधी मात्र बाद होतोय तो प्रशांत षटकापर्यंत ठेवून तो संघासाठी मोलाची कामगिरी करतो तो संघ नायक आहे एक चांगला फलंदाज आहे चांगला गोलंदाज आहे आणि उत्तम अशी कामगिरी तो नेहमीच करत असतो हॅलो तर या ठिकाणी पाहतोय आपण त्यांनी भोजनाचा उपक्रम उपलब्ध करून दिला त्या भोजनासाठी आम्हाला सहकार्य केलं महत्वाचं सहकार्य महत्वाचं योगदान दिलं सर्व महिला मंडळ व्यासपीठावरती येताना दिसत आहेत मी एकदा विनंती करेन सर्वांना जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळे मारा आणि त्यांचं समोर बघताय त्या माध्यमातून आपण बघताय त्या सर्व महिला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्यासाठी गुलाब पुष्प कारण आणि नामदेव आणि आमचे दोघांनी जबरदस्त कामगिरी आज केली त्याबद्दल खरंच या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो अमोल जाधव अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण करतोय आणि अशा प्रकारच्या धावांची त्यांना गरज आहे परिस्फोट संघाला आणि त्यासाठी काय प्रयत्न चाललेत अमोल जाधवचे शुभम घाडी खेळतोय साईडच्या दिशेने मात्र या ठिकाणी काय होतंय त्रिपळा उद्ध्वस्त करतोय तो मात्र सत्ती शुभम घाडी याच्या जोरदार फटका मारणारा स्वतःचा विकेट गमावून बसतोय धन्यवाद यांचा संघ नायक 4 पॉइंट आणि जर्मन कालवी फायनलचा सामना आपल्याला या प्रीमियर लीग मधून मिळतो तो म्हणजे सूरज घाडीच्या स्वरूपात पहिला चेंडू बॅक फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी पाहायला मिळालं पुढे सरसावला सूरज घाडी जबरदस्त फटका चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी काय फटका पाहायला मिळतोय सूरज घाडी यांच्या मार्फत मात्र मूर्ती लहान कीर्तिमान पुढे पुन्हा एकदा सरसावला जोरदार प्रहार केला त्या दिशेने ते छत्र निवडते चेंडू मात्र जातोय जमिनी लगत पाहावं लागेल प्रशांत टेंभुलकर आणि छत्रशेच्या बॉलच्या मागे धावताना दिसतोय योगेश तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण करतात जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पॅडला अडतोय चेंडू आणि मला वाटते पंचांकडे दाद मागतायत पण तो 10 एक तरी बाद झाला शुभम घाडी बरोबर 18 चेंडू असतील 18 मला वाटतं गरज असेल 55 धावांची अमोल जाधव लॉक केला चेंडू फायनलच्या दिशेने धावतो नक्की मिळणार दुसरा धावचा प्रयत्न होतो की काय तो बंद त्या ठिकाणी खराब क्षेत्र मिळत होत आहे 2 धावा धावून पूर्ण करण्याची तिसऱ्याची मागणी करतोय आणि बघता 3 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज
चांगला ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि खेळतायत. त्याची प्रॅक्टिस बंद करा, सराव बंद करा. पुन्हा एकदा स्वतःला झोपून देण्याचा प्रयत्न केला होता. सुरेशने जागा सोडली होती, तिने एकटी सोडल्या होत्या. त्याने गोलंदाजी झाली या खेळाडूची कालच्या दिवसापासून प्रभावित करून सोडलं होतं. आता मात्र बॅट फुटला गेला, बॅटची एज लागते, विकेट किपरच्या डोक्यावर जातो चेंडू. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्याची मागणी करतो अमोल जाधव, त्या ठिकाणी खराब क्षेत्र आणि बघता बघता तिसऱ्याची मागणी करतोय. 3 धाव पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. खराब स्ट्रोक एक, चौथा धाव आणि चौथ्या धावासाठी सूरज गाडी रेडी होता, परंतु अमोल त्यासाठी तयार नव्हता. कुठलाही धोका पत्करू शकत नाही अमोल. त्याला माहिती आहे यानंतर आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे, परिस्थिती लागेल. अमोल जाधवच्या फलंदाजीने पाहावं लागेल. लॉक करण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी डावी सोडून जाणार हा चेंडू. त्या कारणाने अमोलने त्या प्रत्येक धाडीत तयार. समोर मात्र आक्रमक फलंदाज अमोल जाधव. जोरदार लॉक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता आणि जोरदार बॅट मात्र फिरवली होती अमोल जाधवांनी. पण बॅट खाली आहे ना, एकेरी दुहेरी तिहेरी धावेमध्ये जास्तीत जास्त तो कन्वर्ट करतो आणि संघाला भरपूर अशी मोलाची कामगिरी करून देतो. त्या प्रकारे त्याचा खेळ पाहायला मिळतो. कधी दिवसजीप, कधी पॅडलजीप. नक्की आता पण कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि खेळी पाहायला मिळते सुरेश घाडीची. आपण पाहतो त्याला खालचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रणय केवळ कुठेतरी गडबड करतोय. त्या ठिकाणी डॉट चेंडू आला असता, परंतु एक धाव मिळते. बाईकच्या सोबत मिळालेली एक धाव. सुरेश घाडियाला पुढे सरसावला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटिंग लगू फायनलच्या दिशेने गल्लीच्या दिशेने जातो चेंडू. धाव तो नक्की मिळणार. प्रशांत सज्ज असेल, पाहू लागेल प्रशांतचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू लॉब केला, क्षेत्र घेतो चेंडू खाली, स्वतःला झोपून देतो चेंडू होती तोपर्यंत. त्या ठिकाणी मला वाटतं अमोल जाधव कुठेतरी एक धाव फक्त काढतो, परंतु सुरेश गाडीला धावा घेण्याचा भाव आवरला नाही आणि त्या कारणाने काय केला तो स्वतः धावचीच बाद होतो. नवीन फलंदाज देऊळचा आणखी एक नावाजलेला फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय, तो म्हणजे नितीन घाडी. चेंडू हलक्या पद्धतीने दिशा देण्याचा प्रयत्न केला वांच्या दिशेने, परंतु 44 धावा. 9 चेंडू 44 धावा खेळण्यामध्ये नितीन त्याला जोरदार फटका लॉब केला. आता मात्र चेंडू जातोय होल बाउस रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पुढचा चेंडू नितीन याला पुण्याचा जोरदार लॉक केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रशांत तेवढकर येतो, झेल झाली आणि मला वाटतं आणखी एक मोठा गडी बाद होतोय, तो म्हणजे परिस्फोट संघाचा नितीन गाडी. डीके धावसंख्या झाली ते 25. अजूनही 8 चेंडू हवा लागेल. पहिला चेंडू फेस करताना उजयच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. 9 चेंडू खराब आलेली एक नामी संधी असेल. जोरदार प्रहार केला, लॉक केलाय, लॉक ऑफच्या दिशेने पाहावं लागेल. त्या ठिकाणी एक धाव तर नक्की घेणार, दुसऱ्या धावासाठी धावतोय दोन्ही फलंदाज. तिसऱ्याची मागणी करतोय तिथं आहे, परंतु अमोल कुठेतरी थांबवतोय. चांगलं स्लो पेन पिक्चर होतोय क्षेत्रकाचं, तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो दोन्ही फलंदाज मार्फत. धावा लागेल. प्रणय तेवढकर पहिल्या चेंडूवरती चौकाराला, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतो का हे पाहावं लागेल. चांगला गोलंदाज आहे. आता मात्र जोरदार प्रहार, जास्तीत जास्त उंच फटका पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक योगेश गाडी त्या ठिकाणी होता आणि चेंडू मात्र राहतोय 4 धावांसाठी. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे योगेश घाडे, परंतु थोडीशी कुठेतरी चूक झाली. अमोल जाधवच्या मार्फत पुन्हा एकदा पॅडल स्टिप करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतो, खराब चेंडू आणि या ठिकाणी काय घडतंय केदार आणि या ठिकाणी घाई करतोय 69 संघ. अभिनंदन LP 69 संघाचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली कामगिरी केली आणि पहिला अंतिम सामन्यासाठी संघ आपल्याला मिळतोय, तो म्हणजे LP 69. तसेच परिस्फोट संघाचे टायर बोवायची जयमान कालवी. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी फटका पडतोय, परंतु या ठिकाणी थोडेसे फिल्डर देखील नाराज होत आहेत, कारण थोडासा नैसर्गिक अडचणा पाहायला मिळतोय. 2 नक्कीच या स्पर्धेमध्ये फायनलला जाणारा टीम कुठली असेल ती आपल्या समोर येईल. ही चेंडू आणि 11 धावा. आता मात्र चेंडूचा फटका, 11 फटका नैसर्गिक अडथळा येतोय. काय एकदा इतकीच येतोय, तोपर्यंत 2 धावा. 2 नव्याने त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा येतोय. तर म्हणजे आता फायनल का आता इथे का त्याच्यात
पुन्हा एकदा मात्र आता या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत, परंतु पुढे चेंडू कौस्तुभचा. आता मात्र बॅट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. आता मात्र दुसरी टीम होते या ठिकाणी फायनलच्या दिशेने जाते. तीच म्हणजे जय कालबी, जय हनुमान कालबी. जय हनुमान कालबी संघाला भरपूर शुभेच्छा असतील, तसेच 4 पॉईंट संघाला देखील या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आतापर्यंतचा प्रवास तर आपण टेक्नॉलॉजी कालीन क्रिकेटची माहिती आणि टेक्नॉलॉजी कालीन क्रिकेट काढल्यानंतर आज शेवटचा टप्पा या ठिकाणी फायनलमध्ये जाऊन पोहोचत आहे. पहिल्यांदा काय मनामध्ये काय चाललंय? ही टीम जय हनुमान कालविया. तर ही फायनल का आता तर म्हणजे ह्याच्यात तन्मयपणा म्हणजे आता ही फायनल हा. ह्या टीमचं नाव LP69 टेमुलकर आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय का? यस, चेंडूची सांगता होईल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती चेंडू गेला निर्धाव. 4 हॅलो तुम्ही पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आता मात्र बॅकच्या रडार मध्ये चेंडू जातोय लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु किरण सोनेरी किरण त्या ठिकाणी मैदानाच्या दिशेने. सतीश उभटू पूर्ण प्रकारचा चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ईश्वरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बॉल पुढे चेंडू. आता मात्र बॅकच्या रडारमध्ये चेंडू हवेलगत वरती जातोय. कॅच कोण घेणार? मी की तू? आता मात्र या ठिकाणी कॅच जमिनीला दान झाली. त्या ठिकाणी मोठा गडी पास झाला असता, मोठा मासा चाळक पडला असता. तोच म्हणजे षटकापासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा पहिल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी स्वतःच्या मिस्टर सतीश. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू जातोय का? सीमा रेषा पार येते. कंडेट चौकार. यस डीजे. त्या प्रकारचा जशा प्रकारे बोललो त्या प्रकारे आता मात्र योगेश, आता मात्र कुठल्याही प्रकारची नामी संधी या ठिकाणी जी होती ती संधी चुकवणार नाही. आता मात्र कौस्तुभचा या ठिकाणी खेळ संपतोय, म्हणजे चेंडू कौतुक पाळकेचा संपतोय. खेळ बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र चेंडू बॅटची कडा लागून पॉइंटच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चेंडू नैसर्गिक अडथळा घेऊन आता मात्र बॅटच्या रडार मध्ये सतीश येतोय खाली. कॅच होईल का? कॅच मिस होते. जमिनीला दान झाला चेंडू. त्यावर मात्र जे वारंवार त्याला जीवदान मिळतंय. पंचांचा डिसिजन अंतिम असेल. त्याच प्रकारचा चेंडू, शॉर्टी प्रकारचा चेंडू लोड झाला तोपर्यंत त्या ठिकाणी ईश्वर तैनात आहे. त्या ठिकाणी 2 धावा बहाल झाले. मात्र बॅटची कडा लागली आहे. चेंडू वेगाने गेला होता, परंतु बॅटची कडा लागून ऑफसाईड स्ट्रायकरला दिसेल. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तो असफल. पहिला चेंडू कशा प्रकारे सामोरा जाईल मिस्टर रोय. आता मात्र बॅट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी जाईल कुठेतरी रोहित नक्कीच, कारण आपल्या संघाची. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सचिन असेल कव्हरच्या. चेंडू जर बॅटच्या रडार मध्ये आला असता तर कार्पेट फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सतीशच्या माध्यमातून. आता मात्र रनआउट भेटेल का? रनआउटचा धोका पत्करावा लागतोय रोहितला. यस डीजे माझी चांगल्या प्रकारची बॉलिंग असणार आहे. आता मात्र या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. नवीन बॅटर गेले पंकज जाधव.
तर मात्र बॅटची कडा लागून चेंडू त्याच ठिकाणी उभा राहतोय. म्हणजेच यष्टीरक्षक प्रणय दादा आपल्या चांगल्या हातात कॅच घेतोय. म्हणजेच पंकज चिखली या ठिकाणी बॅक टू द पॉवर. येस चेंडू पहिला चेंडू उलटा प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जातोय. तोपर्यंत सचिन असेल. सचिनचा या ठिकाणी सुद्धा गोलंदाज आहे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र नामदेव काका त्या ठिकाणी. हो 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 नामदेव काकासाठी एकदा जोरदार टाळ्या झालेच पाहिजे मित्रांनो. त्याच्या वयाचा विचार केला तर बघा त्याच्या खेळण्याची जी पद्धत आहे, जी कॅच घेण्याची पद्धत आहे दाखवला. आता मात्र त्याच्या हातामध्ये बॅट. नोबर गतीचा चेंडू. चेंडू पैड यॉर्कर केला म्हणजे तो चेंडू पुढे चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी एक धाबा तर कंप्लीट केली. दुसरी धाबा कंप्लीट करतील का? यस दुसरी धाबा सुद्धा कंप्लीट झाली आहे. या दोन धाबे आता मात्र चेंडूच्या खाली येतोय योगेश. घेईल का योगेश कॅच? कॅच मिस, मॅच मिस. वारंवार योगेश कडनं चुकी होते. संख्या कुठेतरी कमी होते. ऑफसाईडच्या दिशेने कव्हरचा देखना फटका. चेंडू जातोय का सीमारेषा लगत नाही. नैसर्गिक अडथळा येतोय. सचिन गायकवाड पर्यंत दोन धावा. या दोन धावेने किती धावा मिळतील बघूया. हाना करता करता हो हो काजूचा नेम म्हटला जाईल याला. नक्कीच एक काजू कशा तोडाव्यात, काजूची बोंड कशी तोडावीत त्या प्रकारचा हा हिट केला होता. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी ईश्वरच्या माध्यमातून. शॉर्ट हिट प्रकारचा चेंडू. हाना करता करता या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउट झाला नाहीये. म्हणजे जर विचार करायला गेला जय हनुमान कालबी या संघाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या मॅच पासून त्यांचा स्कोर जो होता 50 अबोव स्कोर होता. परंतु फायनल मध्ये पोहोचल्यानंतर फायनल मध्ये कुठेतरी दडपण, कुठेतरी प्रेशर पाहायला मिळाला. या ठिकाणी संदीप गाडे आणि हेच चालेल, कारण प्रत्येक याच्यामध्ये त्याचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. अशा लोकेशसाठी एकदा जोरदार गाय झाला पाहिजे मित्रांनो. 69 पॅकेज गेम ऑन करा. 24 चेंडू आणि 26 धाबांचा पाठलाग. गेम ऑन. येस पंचांसाठी सिग्नल येतोय. गेम ऑन. पहिलं षटक घेऊन येतोय प्रणय रोकडे. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. सुंदर गोलंदाजी. गुडलेचा हा चेंडू होता. चेंडूला पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला. पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा कुठेतरी प्रभाव या ठिकाणी दिसला नाही. चेंडूला उलट्या प्रकारचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी तैनात असलेला क्षेत्ररक्षक तेवढाच ओव्हरथ्रो होईल का? येस 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 नो येस नो येस नो करता करता म्हणजे बॅकअप पाहायला मिळाला. पंकज जाधव पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू खूप बाहेर जातोय. म्हणजेच दोन्ही हात समांतर करून पंच. यावर मात्र एक धाबा. या एका धाब्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होईल 3 धाबा. प्रशांतला माहिती आहे मला या ठिकाणी उभं राहायचं आहे 4 षटकांपर्यंत. उभं राहायचं आहे 4 षटकांपर्यंत. मी उभा राहिलो तर एक तर्फी मॅच नक्कीच मी करून जाईल. हे मात्र प्रशांतच्या डोक्यामध्ये या प्रकारचा विचार चालू असणारच नक्कीच. कारण मगाशी त्याने फाईट देताना भुलला होता की मला थांबायचंच आहे ग्राउंड मध्ये. 2 षटकांमध्ये मी माझा मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी सिंगल डबल असं कुठेतरी शांत गतीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय खेळ. आता मात्र नरेंद्र घाडी आणि या ठिकाणी यावर मात्र एक धाबा. या एका धाब्याने धावसंख्येत नक्कीच भर होईल. धावसंख्या होईल 5 धाबा. आता बघायला गेला तर 5:30च्या या शांत वातावरणामध्ये वाराही थांबलाय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आता मात्र
आता मात्र फटका फसलाय, फटका जमिनीला दान झालाय. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू थांबलाय. ज्या ठिकाणी कॅच झाली असते परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तशा प्रकारचं त्या ठिकाणी नितेश गुरव कुठल्या प्रकारचा चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक सोहम येतोय तोपर्यंत किती धावा? 2 धावा. नक्की सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल प्रशांत आणि सतीश मंडलकर यांच्या माध्यमातून. चेंडू आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता शुभम घाडी. LP 69 टिंबुलकर. मात्र बॅटची कडा पुन्हा एकदा जबर मात्र विकेटचं पतन लागतंय. आता मात्र हाना करता कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. अंदाज आहे घुटना टेक तमाशा देख येतोय ब्रँडेड फटका. यस भावा तुला नक्की 100 रुपये मिळणार आहेत. एकदा मैदानाच्या दिशेने उलटाच प्रकारचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी 1 धावा की 2 धावा? येस 2 धावा कंप्लीट. बाबा शिंदेकडून मिस बिल्डिंग होते. विजय गाडियाला विनंती आहे की आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने उलटा प्रकारचा चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू त्या ठिकाणी आदळला. तोपर्यंत किती धावा? लीग बाईकच्या स्वरूपात नक्कीच लीग बाईकच्या स्वरूपात. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून ज्या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला असता तर नक्कीच तो चेंडू किंवा रेषा पार झाला असता. आता मात्र कुठेतरी षटकार मारून मॅच संपवणार का इरादा असेल का? नाही. आता मात्र कुठेतरी चेंडू खाली राहिला आणि चेंडू त्या ठिकाणी या टेबोली प्रीमियर लीगचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. राजन घाडी षटकार मारून नादात या ठिकाणी. आता मात्र ओव्हर पिच प्रकारचा चेंडू सोबर गतीचा चेंडू. यावर मात्र चेंडू वारंवार 3 चेंडू निर्धाव गेले. मारतलो बॅट मध्ये निघालाय चेंडू. आता मात्र 2 धावा मिळतील का? नाही. प्रचंड कुठेतरी थांबवलंय. ज्या ठिकाणी 1-2 धावा मिळणार होतं त्या ठिकाणी 1 धावा घेऊन त्या ठिकाणी विकेटचं पतन न लागता आपण या ठिकाणी मॅच कशा प्रकारे पुढे सरसावत नेता येईल त्याचा विचार केला जाईल. आता मात्र दर्शनच्या बॅट मधून येईल का विनिंग मुवमेंटचा फटका? गेला तर दोन्ही तुल्यबळ संघ परंतु एका साईडने हा संघ LP 69 हा कुठेतरी निर्धाव चेंडू जाईल. पुन्हा एकदा 6 चेंडू मध्ये 4 धावा करत कौस्तुभ फाळके विकेट. यावर मात्र किती धावा मिळतील? 2 धावा मिळतील का? येस नक्की 2 धावा. 3ऱ्या धावाची प्रयत्न असेल का? 3रा धाव होईल का कंप्लीट? नाही. प्रसन्न साफ नकार दिला. पूर्णपणे झुकेल का? झुकणार कारण सायकल वरती दिसतोय आपल्याला मिस्टर वंडर बॉय प्रशांत टेंबुलकर. आता मात्र चेंडू या ठिकाणी गमनीला साठून गेला. तोपर्यंत चेंडूवर 1 धावा. या एका धाब्यात पाहायला मिळते 4 चेंडू आणि 1 धावा. 4 चेंडू आणि 1 धावा. फुल चेंडू 1 धावाची गरज असते. आता मात्र 3 चेंडू वरती 1 धावा. आता मात्र बऱ्याच स्लाईडला आहे प्रशांत. ज्या ठिकाणी धावा घ्यायची नव्हती त्या ठिकाणी धावा घेतली आणि रनआउटच्या स्वरूपात धोका पत्करावा लागला. आपण देखील आमच्या मंचावरती या. आपल्या मंचावर आपले चरण या ठिकाणी लागू देत. आता मात्र मेगा फायनलचा विनर ठरतोय. PKPL टेंबोली कलवी प्रीमियर लीगचा मेगा फायनलचा फायनलिस्ट ठरतोय. आपल्या समोर येतोय LP 69 टेंबुलकर ताकद. दोन्ही संघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. ओव्हर टू प्रणय मित्र संघाचा बहुमान म्हणून या ठिकाणी मिळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तसेच परिस्पोर्ट्स चे मालक तर मंडळी LP 69 टेंबुलकर विजेते झाले आहेत. एकदा
गणपती बाप्पा कवादेवी माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. तर मंडळी तन्मयाची टीम जिंकली आहे. मी दत्तापासून यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या सरून जाधव त्यांच्यातर्फे या ठिकाणी आपला तर मंडळी हे सगळ्यांनी ना पूर्ण मैदान केल्याने हा चांगला मस्तपैकी भरपूर वर्षानंतर एक टुर्नामेंट झाली आणि त्याच्या मैदानाचं सगळं आपण शिलेदार आहात. तर किताब जातोय तो जास्त रन असलेल्या प्लेयरला, परंतु आपण या ठिकाणी त्याला आणखीन एक किताब या ठिकाणी भेटणार आहे. प्रशांत टेंभुलकरांचे रन आहेत 148 आणि कौस्तुभ फाळकेचे रन आहेत 82. तर मित्रांनो, आपण कमिटीने असा निर्णय घेतला आहे की आपण कौस्तुभ फाळकेला या ठिकाणी बेस्ट बॅट्समन म्हणून या ठिकाणी किताब द्यायचा आहे. कौस्तुभ फाळकेची फलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या वाजवा. खरंच चांगली बॅटिंग केली आहे. एक टेंभोली गावाला एक चांगला खेळाडू या ठिकाणी भेटला आहे. बेस्ट बॉलरचा या ठिकाणी किताब जातोय प्रतीक घाडी. LP69 टेंभुलकर या टीम मध्ये हा गोलंदाज खेळत होता. आणखीन मला वाटतं टेंभोली कालवी प्रीमियर लीग मध्ये एक चांगला गोलंदाज आपल्या गावाला मिळालाय, त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. प्रतीक बोलणार आहे पण त्याला चषक द्या. त्यानंतर बेस्ट फिल्डर मित्रांनो, बेस्ट फिल्डिंग कोणी केली असेल गेस करा. मित्रांनो, नितीन घाडी या ठिकाणी अंबुजा सिमेंटची भिंत बनवून उभा होता आणि एक देखील कॅच त्यांनी या ठिकाणी सोडली नाही, त्याबद्दल नितीन घाडीला जोरदार टाळ्या वाजवा. सध्या एसटी डेपो मध्ये कार्यरत आहेत आणि लोकांना या ठिकाणी आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतात, तेच आमचे नितीन घाडी. आज मला देखील अभिमान वाटतो कारण नितीन घाडी आणि मी एकाच टीम मध्ये भरपूर वर्ष खेळलोय. नितीन घाडी आपल्यासोबत आहे आणि खरंच चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षण जबरदस्त केलंय. तर नितीन घाडी काय सांगशील, कसं वाटतंय? खरोखर हे आर्ग्युमेंट करून खरोखर मला चांगला एक प्रतिसाद तुम्ही दिला, त्याबद्दल पहिले तुमचं आभार व्यक्त करतो. असं दरवर्षी तुम्ही नवीन नवीन प्लेअरला संधी द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. नक्की नितीन नवीन प्लेअरला संधी देण्यासाठीच हा अट्टास होता, त्याच्यामुळे आणि आपल्याला आपल्या गावाचा चांगला सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. चला तर नाव पुकारायला लेट करू नको. प्रशांत टेंभुलकराला विनंती करतोय की तू पटापट ये आणि मीनापुसरीचा किताब या ठिकाणी घेऊन जा. खरं तर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट एन ऑफ दी सिरीज हे देखील दोन्ही यालाच जाणार होत्या, परंतु आपण या ठिकाणी कुठेतरी सेन्सिबल दाखवलंय आणि बेस्ट बॅट्समन हे विभागून दिलंय. त्याच्यामुळे आत्ता प्रशांत आपल्या समोर आहे. जर प्रशांत या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय, सगळं काही करतोय, पहिल्यांदा त्याला विचारूया की आज हे जी स्पर्धा आपण या ठिकाणी घडवली त्या स्पर्धेमधून तुला काय वाटतं आणि काय याच्या पुढे होईल? मला वाटतं अजून जी स्पर्धा पुढे होतील त्याच्यामधून अजून नवीन नवीन प्लेयर पुढे येतील आणि मला वाटतं जोरदार तयारी मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्याला दिसेल. ह्याच्यात मला काही हेच वाटत नाही. म्हणजे कालवीमधून यंग टॅलेंट भरपूर दिसतोय आणि त्यांना खूप म्हणजे आता इथे त्यांनी प्रॅक्टिस चालूच करा तुम्ही आणि मला तर वाटतं ते चालूच करणार आहेत आणि पुढच्या ऑप्शनला ते नक्की चांगला प्रयत्न करतील, बेस्ट देतील आणि स्पर्धा अशीच चालू राहायला पाहिजे आणि जे गावी राहतात त्यांनी असा सपोर्ट द्या. मला म्हणजे
निकेश गुरव याने खरोखरच चांगला सपोर्ट केला गावात राहून आणि अमोल जाधव कॉंग्रॅच्युलेशन. 54 धावा प्रशांतच्या बॅट मधून निघाल्यात आणि प्रशांतने सांगितलेलं खरीच गोष्ट आहे मित्रांनो. उंटावरून बसून शेळ्या हाकता येतात, उंटावर बसून शेळ्या हाक, पण मुंबईला राहून या ठिकाणी सगळी कामं करता येत नाहीत आणि ती सगळी कामं या ठिकाणी निकेश गुरव आणि मगाशी जेवढे आले होते त्या सर्वांनी केली आहेत आणि सगळे आपल्या काल पराभूत संघ होते त्यांना सगळ्यांना पहिल्यांदा बोलवतो मी. स्टार बॉयज मुलीचे सगळे शिलेदार या ठिकाणी या, जे असतील ते या. राजू राणे आपण देखील या. राजू राणे स्वतः या ठिकाणी संघ मालक आहेत. धन्यवाद स्टार बॉयज टेंबोली, राजू राणे यांचं देखील धन्यवाद. तुमच्या सगळ्या संघाच्या खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला प्राप्त झाली आहे, त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. चला सर्वजण या. खरंच कालवीतील जेवढे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना प्रशांतने जो मोलाचा संदेश दिलाय. आम्ही सन्मान जेव्हा करत होतो तेव्हा सागरने सांगितलं माझा सन्मान करण्याऐवजी माझ्या वडिलांचा सन्मान करा आणि आता देखील सांगतोय की माझी टीम या ठिकाणी आहे तर मी येण्याची गरज नाही, परंतु या ठिकाणी सन्मान हा सन्मान असतो, वर्षभर त्याची वाट पाहावी लागेल. चला जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. द्वितीय पारितोषिक चला जोरदार टाळ्या वाजवा. LP 69 टेंबुलकर या संघाला. चला सर्व संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी या. संघामध्ये नाव्याचं भरपूर मोठं योगदान आहे, कारण प्रत्येक खेळाडू बद्दल त्याला माहिती होती कोण खेळाडू कसा आहे काय आहे, त्याच्यामुळे या इथे येऊन बक्षीस द्यायचंय. राजू राणे, राजू राणे तिथे सामान एकत्र करून ठेवायचं आहे सर्वांनी. धन्यवाद. सूरज राणे कुठे असतील त्यांनी टेम्पो घेऊन लवकरात लवकर यायचं. तर मंडळी अजून सबस्क्राईब नाही केलास तर सबस्क्राईब करून ठेवा, नवनवीन व्हिडिओ येत राहतात. मंडळी बघा मॅच जिंकल्यानंतर ही बघा ही मजा असता, फोटो मस्तपैकी काढूचे. संध्याकाळ बघा मस्तपैकी होता, संध्याकाळचा सूर्य